मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गेले काही भाग आपण सातत्याने बघत आहोत, त्यामध्ये प्रसिद्धी मिळालेल्या सगळ्या पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या असणाऱ्या त्या माऊलींशी संवाद साधतो आहोत। आणि अर्थात आजही अशाच एका गृहिणीला, एका माऊलीला आपण भेटणार आहोत या होम मिनिस्टरच्या भागामध्ये। सरोज विजय पाटकर, नमस्कार। विजय पाटकर हे नाव घराघरात पोहोचलेलंच आहे, पण आज सरोज वहिनींना ना मला बरंच काही विचारायचं आहे। अनेक वर्ष माझ्या मनात ना खूप प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। तर स्वागत करूया पाटकर कुटुंबाचं। ही लक्ष्मी माऊली, उखाणा घ्या। पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, विजयमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी। क्या बात आहे, वा वा। सर आपण पण फुलांचा राजा गुलाबाचं फूल, फुलांचा राजा गुलाबाचं फूल, सुखाचा संसार करू सरोज मी तू आणि शार्दूल। बरं, हे असं घरी पण असंच असतं की पडद्यावरचे विजय आणि घरचे विजय वेगळे असतात? नाही, घरचा विजय थोडासा शांत असतो, असा काही कंटिन्यू चालू नसतं। हो ना, पण असतं चालू। हो ना। माहेर कुठलं तुमचं? माझं मुंबईतलं माझगाव, हं, पण माझं बालपण गेलं देवबाग मालवण। कितवी पर्यंत? SSC पर्यंत मी गावी होते। बरं, ओळख करून द्या सगळ्यांची। भाऊ माझा श्याम, नमस्कार। वहिनी शांभवी, नमस्कार। ही बहीण माझी छोटी संध्या, नमस्कार। हे भाऊ का भाऊजी माझे, हो हो, नमस्कार। आणि ह्या नणन नमस्कार नूतन नमस्कार करगुटकर, नमस्कार नमस्कार। हां, त्यांचा मुलगा जयेश करगुटकर, ही सून माझी नमस्कार। रिया, ही राजभाची राजश्री, नमस्कार। हा जावई अमोल, नमस्कार। आणि ती बहीण माझी स्वाती, अरे वा वा, नमस्कार। आणि ही भाचीची मुली दोन, हो. नाव्या आणि विया विया। तुम्ही ना इतक्या नम्रपणे का त्यांनी नमस्कार केला तुम्हाला? तर मग बालपण देवबाग, आणि मग मुंबईत कधी आले? SSC झाल्यानंतर मी मुंबईत आले कॉलेजसाठी। आपलं बालपण? आमचं बालपण भेंडी बाजार, इमामवाडा, चाळीत, चाळीत। 2 नंबर चाळ, 3रा मजला। हो, पण म्हणायला चाळ, पण खरंच अजूनही स्वप्न पडतात। बंगला म्हणजे त्या 10 बाय 12च्या रूममध्ये आम्ही जवळजवळ 6-7 जण राहायचो। माझी दुसरी आई इथे बसली आहे, माझी बहीण। म्हणजे माझी आई त्यावेळी चिपलामध्ये कामाला होती आणि आजी होती। माझं सगळं आंघोळ करणं, मला जेवण देणं, मला कपडे घालणं, ते करताना धपाटे घालणं, सगळी दुसरी आई होती माझी। म्हणजे आई आहे अजून ती। म्हणजे माझी आई गेल्यानंतर हिनेच सगळं सांभाळलं सगळ्या गोष्टी। म्हणजे लग्न करून शिवाय गेली ते तरीसुद्धा इकडे लक्ष होतं की काय करायचं बाबा, विजय तुझं काय चाललं काय चाललं। सपोर्ट ऑफकोर्स माझे भाऊजी। आता बिचारा असं दिसतोय, वय झालं त्याचं, पण सपोज टू बी एकेकाळी देवानंद म्हणजे काय सॉलिड। अरे म्हणजे सांगायला मला आवडेल, कारण आमचे रिलेशन मित्राचेच आहेत, खूप मित्राचे आहेत। म्हणजे हे यांचं अफेअर जवळजवळ 30-35 वर्ष अफेअर होतं। खरी गोष्ट आहे। म्हणजे लहानपणापासून पाळण्यात टाकल्यानंतर असे बघतो त्याच्यामध्ये म्हणजे एवढं म्हणजे अख्ख्या भेंडीमध्ये इमामवाडा पहिलं अफेअर असेल ते यांचं। माझ्या मते ह्यांचा एपिसोड ठेवून तुमचाच करायला पाहिजे। पण मला सांगा, तुम्हाला विचारतो, लहानपणी विजय खरंच कसा होता? म्हणजे जसं प्रेम तुम्ही केलं, दुसरी आई, म्हणजे या 2 शब्दांमध्ये बरंच विश्व सामावलंय त्यांचं। तर हे जे काही इतकं ताईमध्ये आई सामावलेलं आहे, काय म्हणाल तुम्ही? हो, कारण आई जवळ नसल्यामुळे आणि आजी आमची म्हातारी होती, तेवढं ते सांभाळू शकणार नव्हती। त्यामुळे मला विजयला सांभाळावं लागलं। तू काय करतोयस, काय नाही, शाळेत जायचं हे। पण म्हणजे आजी तशी आमची खंबीर होती, हे शाळेत जायचं आहे, चल उठ, असं तो फार हे होता। काय होता? लवकर उठायचं त्याला माहितीच नाही कधी। हो, पण शाळा कितीची होती? शाळा सकाळी 7ची होती। आणि हा उठायचा कितीला? उठायचा 6:30 वाजता उठायचा, भराभरा आंघोळ करायची आणि मग जायचा। मस्ती होती अंगात लहानपणी? होती मस्ती होती, खूप होती। दात पाडून घेतले होते। आम्हाला वाटलं तुम्ही पाडले होते। नाही ना। बरं, मला सांगा, तुमचं सगळं बालपण माझगावात, म्हणजे आधी देवबाग, मग माझगाव, बरोबर? माझगाव पासून काही अंतरावरच हा भेंडी बाजार।
यांचं 35 वर्ष अफेअर होतं. परत तुमची भेट कुठे झाली? आमची भेट यांनीच केली. तुम्ही? माझी एक फ्रेंड होती. तर कळलं ना, भाव आता फुकट चाललाय, त्याच्या अगोदर हात पिवळे करूया म्हणून ते वणा नाही, कारण काय 1 वर्षापूर्वी म्हणजे 91ला माझा 2 नंबरचा भाऊ माझ्या मागचा तो वारला आणि त्यानंतर विजय थोडासा एकदम असा सायलेंट झाला, घरात कोणाशी बोलायचा नाही, काय नाही. म्हणजे काहीतरी ते दुःख त्याच्या चेहऱ्यावर असायचं, बोलण्यात असायचं. इवन मला वाटतं तो सिरियल वगैरे किंवा काही करत नव्हता, असाच यायचा, आईबरोबर बसायचा. मग आईला म्हणाले आपण विजयच्या लग्नाची हे करूया, म्हणून मग मी सुरू केलं. पण मला सांगा, तुम्हाला हे स्थळ आलं ते कसं काय, म्हणजे कोणा? नाही, माझे पप्पा फायझरला होते, तर त्यांचे एक मित्र होते, त्यांचं आणि ह्यांचं ओळख होती, वाशीला राहायचे ते. तर त्यांच्या थ्रू मग ह्या दोघांनी, माझा भाऊ आहे, मग हे म्हणाले माझ्या मित्राची मुलगी आहे, असं झालं ते. नाही, पण तुम्हाला कधी कळलं हा मुलगा? नाही, पाहून गेला हा मला, ऑफिसमध्ये येऊन पाहून गेला मला. पण त्याच्यानंतर मी 4 दिवस बाहेर गेले आणि मी काही घरी सांगितलं नाही की आवडलंय वगैरे, काही सांगितलं नाही. फक्त ह्याचा मला तो गांधी चष्मा राऊंड ह्याचा होता, तो फक्त आवडलेला मला. तुम्ही नाही आवडले, चष्मा आवडला होता. आणि मेन म्हणजे मला मिशीवाला नवरा हवा होता. अरे क्या बात आहे. आणि आम्ही गेलो आणि आलो आम्ही 4 दिवसांनी आणि दुपारी आई पप्पा म्हणजे बाहेर गेलेले आणि मी एकटीच होते, सगळं आलेलं 4 दिवसाचं साफसफाई. आणि तेवढ्यात हे 2 जण आले घरी. आता हे समोरून आले, मग नाही कसं म्हणणार, म्हणून होकार दिला आम्ही. विजय, मला तुम्हाला विचारायचंय की हा जो काही प्रसंग आहे, तुम्ही बघायला गेले होते, ते कसं काय, कुठे? मी ऑफिसमध्ये गेलो होतो, ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये, प्रभादेवीला कुठलं हॉटेल ते गेलो. हिने शास्त्राने शिकवून ठेवल्याप्रमाणे जागेचं काय, पहिला प्रश्न. तर ते सगळं ठीक आहे, जागेचं काय हे कळ, हे हिचे डायलॉग नाही आहेत, हे पडवलेले ते. जागेचं काय म्हटलं खेळ, मी पहिलं ते हात पकडलाय बघ कसं, मी चाय धरतो तेव्हाच ही पागळली. पहिलं ते हात पकडल्यावर कोण नाही म्हणेल. पण मग त्याच दिवशी ठरलं होतं, पण त्या दिवशी कधी एकमेकांना बघितलं नाही, काही संबंध नाही. कारण मी कसं इंडस्ट्रीमध्ये, मी शिवाजीमध्ये मी एवढी नाटकं पाहिलेली आहेत, त्यामुळे मी शिवाजी मंदिरला सगळ्यांना पाहिलेलं होतं, पण ह्याला कधीच पाहिलं नव्हतं. आणि ह्याचं मुंबई नाटक मी दामोदरला पाहिलेलं, पण त्या फर्स्ट फ्लो मध्ये, त्यामुळे मला ते पाहवलंच नव्हतं नाटक. काही मला काही कळत नाही, ते आठवत पण नाही नाटक. आदेश पण होतं त्या नाटक. हो मग. तर फर्स्ट फ्लो मध्ये सवय नव्हती मला डायरेक्ट बघायची. इव्हन तुम्हाला मी पाहिलेलं, पण नाही बाकी कोणाला. का हमाल ते धमाल मध्ये होतात ना, मग काय डान्स केला होता, अजूनही कधी बघितलं की आठवण येते भेंडी बाजारची. खरंच ते दिवस नाहीच विसरता येत. तिलाही बेसिकली थोडंसं ग्लॅमरचं अट्रॅक्शन होतं, आकर्षण होतं वगैरे. आणि ओव्हरऑल बघितल्यानंतर मग मीच वडिलांना म्हणालो होतो, मला अजूनही आठवतो, तो मंगळवार होता ज्या दिवशी होकार झाला यांचा. एक शंका होती फक्त, जी असते तुमच्या चित्राबद्दल, की अनसर्टन्टी असते. आणि म्हणूनच हाच माझ्या वडिलांचा प्रश्न होता, ह्या अनसर्टन्टीमध्ये आपण हो कसं म्हणायचं. तेव्हा त्यांना फक्त ती म्हणाली, त्यामुळे मी फक्त त्यांना तेवढं इनिशिएट केलं, तिला पसंत आहे ना, मग हो म्हणा. क्या बात आहे, केवढी महत्वाची गोष्ट आहे, हो की नाही? आणि हिची मला कानात डूल होती, ते भयंकर आवडले. हिला जर चष्मा आवडला, मला डूल आवडला. मी व्यावहारिक म्हटलं, किमान एवढे तरी विकले तरी महिना दीड महिना सहज जाईल म्हटलं. कळलं तुम्हाला किती वर्ष झाली लग्नाला? 29 लग्नाला होकार दिला, कळलं. पण ते खरंच अजून डूल नाही, डुलाच्या हीच पोचते मला गेली 29 वर्ष. पण मला तेच विचारायचंय की आज 29 वर्ष झाली ना लग्नाला, साधारण 29 वर्षाचा पूर्ण 29 झाली तुमच्या. हा पूर्ण 29 झाली. या पाटकर कुटुंबामध्ये या आल्यानंतर, जसं आपल्याकडे एकीकडे तुमची नोकरी जरी असली तरी सुद्धा मनोरंजनाचं क्षेत्र हे अस्थिर क्षेत्र आहे. मग अशा वेळेला या माऊलीनं तुमच्या पाटकर कुटुंबात आल्यावर, कारण जेवढी वर्ष त्या माहेरी राहिल्या किंबहुना त्यापेक्षा जास्त आता त्या सासरी आहेत, मग काय सांगाल, कशी साथ दिली त्याने? काय म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. पण नुसतं मी म्हणतो, जी साथ दिली, माझ्या मुलाची दुसरी आई घरी बसली इकडे. म्हणजे ही जी ऑफिसला असायची, ही घरी होती. माझा मुलगा श्याम ह्याने सांभाळलेलं आहे माझ्या मुलाला. म्हणजे 2-2.5 वर्ष. हाईट म्हणजे का तुला आदेश, लग्न झालं, भेंडीला राहायचो. माझी आई वगैरे काळाच्या पुढे होती. आई माझी सिपलामध्ये कामाला होती दॅट टाईम.
81ला नोकरी सोडली तिने. आजी खूपच आजारी झाली, त्यामुळे 81ला नोकरी सोडली. जेव्हा ती आली 7-8 महिने काढले, ती म्हणाली, सांगत नाहीत की आई म्हणाली की विजय हे बघ, ती पोरगी सेल्फ कंटेनमेंट आलेली आहे, आता चाळीत राहून ते कॉमन संडास बाथरूम जाणं मला आवडत नाही, तुम्ही घरातून बाहेर पडा, भाड्याने घे, घर घेऊ शकत नाही, भाड्याने घर घे, तू बाहेर पड. अशी आई कोण सांगेल, कुठली सासू सांगेल? ती काळाच्या पुढे होती ती. तर तिने सांगितलं, मग तिने आम्ही भाड्याने राहिलो. आणि नंतर जेव्हा शार्दूल झाला तेव्हा परत एक म्हणजे घर नाही ना, शार्दूल परत मला सांभाळली तर कोणीच नाही ना, तर परत सासरी गेला. तर परत हे तुझे कपाट तुझं आहे ना, तुझ्या घेऊन जा, हे आमचं आहे, ते असे परत आम्ही वर्षभराने सासरी सामान पाठवलं. पण सासरी बुवा माझे होते, रागाने बघ होते माझे. ह्याला काय जावई आहे, मी हे बघितलं असेल पोराकडे, वर्षभरात परत सामान पाठवून दिलं. मुलीसकट सामान पण पाठवून दिलं. सगळं वॉशिंग मशीन, 2 कपाट जे काय आलं होतं ना आहेरात, ते सगळं परत तिच्या घरी दम केलं होतं. आणि मग झालं घर, मग काय हळूहळू मग सगळं ते झालं व्यवस्थित. पण काय हो, आता बाबांबद्दल सांगितलं, आईबद्दल सांगितलं, काय किती कौतुक त्यांना जावयाचं. जावयाचं कौतुक होतंच त्यांना. होतं. हो हो. आणि काय त्या साधारणतः त्यांचं म्हणणं काय असायचं? त्यांचं म्हणणं काही नसायचं, तुम्ही व्यवस्थित राहा, तुम्ही सुखी राहा, एवढंच त्यांचं असायचं सांगणं. मग तुमचं पहिलं घर करा. मग आम्ही भाड्याच्या घरात आम्ही 1 रूम किचनमध्ये गेलो, मग 1 BHK ला गेलो, मग आता 2 BHK ला गेलो. टप्प्याटप्प्यानेच गेलो आम्ही. आणि हिचं एक कौतुक म्हणण्यापेक्षा ही पण तशी टिपिकल नाही आहे. मी म्हटलं आता चेंबूरला राहतोय, 1 रूम किचन घेतलं होतं चेंबूरला. म्हटलं आता थोडे पैसे आलेत, आपण चेंबूरला घर घेऊयात माहेरजवळ. म्हटलं माहेर जवळ काय नको, तुझं इंडस्ट्री कुठे आहे? अंधेरीत. अरे अंधेरीत इकडे 6 लाखाला घर मिळते, ते 9 लाखाला आहे. 3 लाख आणायचे कुठं मी, मला माहीत नाही. माझं विचार करायची ताकदच नव्हती. ॲब्सोल्यूट. म्हणजे मी बँकेत नोकरी, मी फिल्म शूटिंग करत होतो, मी नाटक करत होतो, सिरियल करत होतो, पैसे बऱ्यापैकी मिळत होते मला त्या काळात. पण जागा घ्यायची हे अक्कलच नाही. पण हिने एवढी हवा भरली. वॅक्सिनेशन त्यावेळी दिलं मला, 2 बूस्टर डोस. ते आज मला कळत नाही की मी 2 बेडचं फ्लॅट अंधेरीत कधी घेतला, मलाच कळत नाही. आणि त्यावेळी पण खरंच मला आदेश थँक्यू की ह्या लोकांना बोळी संधी दिलीस तू मला, म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणे. आणि काय मदत केली मला माहिती आहे, श्यामने, हे आमच्या संध्याने. नंतर तो फ्लॅट जरी घेऊ शकलो नसतो मी, ॲब्सोल्यूट घेऊ शकलो नसतो मी. म्हणजे आता विनय नाही आहे, मी मिस करतो आहे हिचा नवरा विनय गावी गेला आहे, माझा मोठा भाऊ हे मिस करतो आता की यात असायला हवं, दोघे अजून असायला. ही एवढीच माझी फॅमिली आहे. कारण की याच्यापेक्षा मला नाही वाटत कोण आहेत. हे सगळं विश्व, हे विश्व, हे सत्य आहे, हे प्रॅक्टिकल आहे. इंडस्ट्री वगैरे आपली कोणी काही नसतं. असतात मित्र असतात, चांगलं असतात, पण सांभाळतात ते फक्त आपलीच लोक शेवटी सांभाळतात. आणि मी 29 वर्ष बघितलं आहे. मी काय 2 वर्ष आणि 2.5 वर्षावर बोलत नाही, मी 29 वर्ष. खरं आहे. खोटं वाटेल तुला, अजून टिल टुडे मला ही सांभाळत आहेत. ही सगळी मंडळी मला सांभाळत आहेत. यांचे उपकार म्हणून एवढे कमी आहेत. क्या बात आहे. खरंच असे क्षण असतात. म्हणजे कधीही विजयना असं व्यक्त होण्याची वेळ आली नव्हती. आज जाहीररित्या विजयच्या बोलण्यामध्ये तो खोटेपणा नव्हता, ते लिखित स्क्रिप्ट नव्हतं, ते पोटातून ओठावर येऊन व्यक्त झालेल्या भावना होत्या. पण त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा जो वाटा आहे तो आमच्या डोळ्यातनं बाहेर पडला आहे. तर अशा वेळेला पण असं म्हणजे आम्ही जेव्हा पहिली फिल्म केली चष्मेबाद, 1 उन्हाळ दिवस चष्मेबाद, तेव्हा तर मला एवढ्या सगळ्यांनी मदत केली की माझ्या आत्या होत्या, त्यांच्याकडे पैसे नव्हते, तर त्यांनी मला दागिने दिलेले आपले की तुम्ही बँकेत ठेवा. आणि आम्ही केलेलं ते बँकेत ठेवून आम्ही त्याच्यावर लोन घेतलं आणि आम्ही फिल्म केलेली. क्या बात. आणि ती सुद्धा परत चष्म्यावरच. काय प्रेम केवढं असतं बघा. पहिलं प्रेम जे आहे ना ते विजयवर नाही आहे, चष्म्यावर आहे. बाबाजी माझे तर एकदम उत्साही व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांच्या सानिध्यात जो कोणी येईल तो त्याच्या स्वतःची चिंता किंवा काळजी ते अगदी क्षणात दूर करतात. म्हणजे अगदी हसवल्याशिवाय होत नाही त्यांचं. म्हणजे त्यांच्या सानिध्यात आल्यावर खूप बरं वाटतं. असेच आहेत, मिश्किल स्वभाव आहे, मिश्किल स्वभाव आहे त्यांचा. कायम हसवत ठेवलेला आहे विजयने. आणि म्हणून आम्हाला नेहमी एक वेगळं प्रेम, आत्मीयता, अभिमान सगळंच आहे त्यांच्या. हसवत पण राहतो आणि त्या व्यक्तीचं दुःख पण विचारात घेतो. एका दिवशी असं झालं
की ह्यांनी इथेच आमच्या वाशीच्या आजूबाजूला कुठे हा येणार होता. बेबी मी येऊन जाते या. म्हटलं कित्या रे? तर नाही, मी इथे शूटिंगला येईल तर मी तुका भेटा करते. पण तुझा आवाज असो काय येता? मी म्हणाले नाही, मी बरा आहे. मग तो आलाच थोड्या वेळाने. तरी मी म्हटलंय बेबीचा आवाज आज एकदम डाऊन वाटतं, नेहमीसारखं वाटत नाही. म्हणजे आणि काय माहिती नाही मला. 2-3 दिवसापूर्वी मला थोडंसं एक स्ट्रोक आला होता. मला याची खूप आठवण येत होती आणि तो आलाच. मला खूप बरं वाटलं, खूपच. अशी कडकडून मिठी मारली की मला वाटत होता तसाच तो आला. तसाच आहे तो तसं. आणि तसाच राहू दे. मिश्किलपणा पण आहे, दुःख पण कोणाचं हरण करणारा पण आहे, सगळ्या गोष्टी. आणि आल्याबरोबर विचारणार काय बेबी बराच ना? मी बघ येतंय. माका एक बरं काय वाटतं की तुम्ही सगळे घरात तरी मालवणीत बोलता. आम्ही बोलतो. नाही, हे तसं मालवणी आमच्या घरी बोलतात. बोलतो. हे मालवणी बोलतात. आम्ही बोलता. मालवणी. तुम्ही दोघे. हो. तुमचा काय? तर देवबाग तेव्हाच म्हणजे येतं मला बोलता, पण आता ती सवय. मग या बरा 1ली ते 10वी सगळा चाललेला आणि आता सगळं विसरले. असा कसा होताला? नाही, इथलं मालवणी मला पटत नाही ना. म्हणजे काय 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 वेगळं असं सांगा आमका. आता बोला, आधी 4 वाक्य मालवणीतून बोला. ना, आमच्या इथे आम्ही ना हेळ काढत आम्ही बोलणं होऊ नये. मग कसे बोलता? आम्ही सरळ सरळ बोलतो. हे आम्ही हे हेळ काढत नाही. आणि आम्ही हे नाही काढत. आणि हे वेंगुर्ला साईड किंवा हे मुंबईवाले ना सगळे या करून बोलतात. झोपल्यात, खाल्ल्यात, पिल्ल्यात असं करतात. ते मला पटत नाही. मग क्लासेस तरी सुरू करा. त्यामुळे जी मालवणी नाटकं असतात ना, ती माझी अशी कंटाळणारी, ही मालवणी बोलत नाहीयेत व्यवस्थित. बघितलं देवबाग इम्पॅक्ट. मालवणची मालवणी वेगळी आहे. खरंच आहे, खरंच आहे. तशी जशी गावं बदलत गेली तशी भाषेत थोडा लयजा बदलत गेला. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण एपिसोड मात्र आजच्या पुरता थांबत असला तरी अजून पुन्हा एकदा या पाटकर कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. आजच्या भागाची सांगता करत असताना आपण सन्मान करणार आहोत विजय पाटकर यांचा. विजय, झी मराठीकडून तुमच्यासाठी गणपती बाप्पा. तेव्हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशाच गप्पा मारण्यासाठी. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर. नमस्कार.